आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत। नव्या अध्यक्षामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये देखील फेरबदलांची शक्यता आहे। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसले, आताच त्यांनी डोळे मिटले। डोळे मिटून मोदींना शिवसेनेचा सोहळा दिसत असेल। संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। 9 जूनला शरदचंद्र पवार पक्षाच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीची बैठक। 10 जूनला पक्षाचा 25वा वर्धापन दिनही साजरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे देखील संकेत। 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द। 4 जूनला मतमोजणी, त्यामुळे गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथेच राहून मुंडेंचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। पुसदमध्ये आता ढकललेत ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयाचे हे बॅनर आपण बघतो लागलेले आहेत आणि विजय निश्चित आहे अशा आशाखाली हे बॅनर पाहिजे। तर जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा। गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातल्या दुष्काळावरून ही टीका। अनेक वेळा अर्थमंत्री जलसंपदा मंत्री असूनही निधी दिला नाही, पडळकरांचा आरोप आहे। पाटलाचं काम नाही, ते फक्त इस्लामपूर पुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे। तो मासा समुद्रात पोहणारा नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाहीत। सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुण्यातून माझंच नाव दिसलं। 4 जूनला देखील एक्झिट पोलनुसार चित्र दिसेल। विरोधकांमध्ये मुळातच आत्मविश्वास राहिला नाही, मुरलीधर मोहोळ यांची टीका। कालपासून पोल पाहून काही जण खुशीत, मात्र 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आणि पुणेकरांच्या निकालात पुण्याचा उमेदवार विजयी होणार। रवींद्र धंगेकर यांचे मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर। तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि पुणेकरांचा निकाल तुम्हाला पुणेकरांच्या बाजूने दिसेल, हा माझा विश्वास आहे। नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा आणि निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जाणारा राजकारणी यामध्ये फरक आहे। गृहीत धरून केलेलं राजकारण जनतेला आवडत नाही। ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांवर टीका।